मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वेळेस विधानसभेला कोथरूड विधानसभामधून निवडणूक जी आहे ती लढवलेली होती आणि आपण पाहतो की पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटलांचे बॅनर जे आहेत ते ठिकठिकाणी लागलेले पाहायला मिळतात। त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट संकेत जे आहेत ते खरं तर बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आपण पाहतो की बॅनरवरती लिहिलेलं आहे कोथरूड, हा स्पष्ट उल्लेख आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळतोय। चंद्रकांत पाटलांचा फोटो आहे, त्याचबरोबर महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे फोटो आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळतात। बॅनरवरचा मजकूर आहे, आपले चंद्रकांत दादा माणसे जोडतात, माणसे घडवतात आणि पूर्णत्वाचा ध्यास घेतात। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की माणसे जोडणारा माणूस हा खरं तर बॅनरवरती आशय जो आहे तो लिहिलेला आहे आणि कोथरूड या विधानसभेचा आपण पाहतोय की हे अक्षर जे आपल्याला आहे या बॅनरवरती स्पष्टपणे पाहायला मिळतं। त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का याचे खरं तर स्पष्ट संकेत जे आहे ते बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळतात। बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजित पवारांचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय नेत्यांचे सुद्धा फोटो जे आहेत त्या बॅनरवरती पाहायला मिळतात। गेल्या वेळेस चंद्रकांत पाटलांनी कोथरूड विधानसभेमधून निवडणूक लढवल्यानंतर खरं तर भाजपमध्येच अंतर्गत नाराजी नाट्य जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं। मात्र सध्या त्याच मतदारसंघामधून आपण पाहतोय की मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवरती निवड झाली, त्याचबरोबर मुरली मोहोळांना लोकसभेमधून उमेदवारी देण्यात आली, निवडून आले, त्यांनी त्यानंतर केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली। त्यामुळे सध्या तरी चंद्रकांत पाटलांचा खरं तर कोथरूडमधलाच भाजपमधला अंतर्गत खरं तर मार्ग जो आहे तो मोकळा झालेला नाही। पण पाहतोय की बॅनरवरती कोथरूड अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचे स्पष्ट संकेत जे आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोमे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।